डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बोरगाव नगरपंचायत जवळ जागा उपलब्ध करावी, बहुजन समाजाची मागणी। बोरगाव नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून 5 कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे। अत्यंत सुसज्जित अशी इमारत होत असून या इमारतीसमोरच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन आज नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांना बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आलं। दलित समाजाचे नेते तालुका पंचायत माजी सदस्य विजयकुमार शिंगे म्हणाले, निपाणी तालुक्यात निपाणी शहरानंतर बोरगाव हे मोठे शहर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आहे। बोरगाव नगरपंचायतीसाठी नवीन इमारत मंजूर झालेली आहे। प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं। अशा महापुरुषांचा पूर्णाकृती पुतळा नवीन इमारतीसमोर निर्माण करण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी। सामाजिक कार्यकर्ते पंडित हिरेमणी व तुषार कांबळे म्हणाले, बोरगाव हे मोठे शहर आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होणं गरजेचं आहे। मोठे शहर असलेल्या या ठिकाणी पुतळा नाही, यासाठी आपण सर्वच एकत्रित आलो असून पुतळा उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी नगरपंचायतीकडून जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली। अजित कांबळे, मंगल माळकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। निवेदन स्वीकारून मुख्य अधिकारी SP तोडकर म्हणाले, या निवेदनाची दखल घेत आपण येत्या मासिक सभेत याबाबत ठराव घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं। या प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, नगरसेवक अभय कुमार मगदूम, नगरसेविका संगीता शिंगे, दलित नेते अमर शिंगे, पंडित हिरेमणी, शिवाजी भोरे, राजू शिंगे, किरण शिंगे, बबलू मधाळे, अश्विन मानवे, सर्जीराव धनवडे, पिंटू मधाळे, बुद्धम कुरळे, आकाश वडर, लक्ष्मण दुर्गमुर्गी, अनिल कोरवे, सुकुमार हिरेमणी, सूरज वडर, दिनेश कांबळे, बाळू महाजन, किसन गोसावी, कृष्णा सक्कन्नवर, अण्णासाहेब हिरेमणी यांच्यासह बहुजन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟಂತೆ ಆಗ್ತದೆ। ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ದೀನದಲಿತರ ಸಲುವಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವಂಥ ನಮ್ಮ ಮಿತ್ರರಾದ ವಿಜಯ ಬೋರಗಾವ್ಕರ್ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಅವ್ರ ತಲೆಯಲ್ಲೇ ಇದ್ದಂಥ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಸಮಾಜ ಮುಂದಿಟ್ಟರು। ಈ ಬದಲು ಅವರು ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನೀರಾವರಿ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದನ್ನು ಪ್ರಶಂಸಬೇಕಾದ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು, ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟಂತೆ ಆಗ್ತದೆ। ಅದರಂತೆ ಅವರೊಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಕರೆದು ಎಲ್ಲ ಬಹುಜನ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರನ್ನು ಕರೆದು ಈ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮುಂದಿಟ್ಟರು, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟರು। ಅದರಂತೆ ಆವತ್ತಿನ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಇವತ್ತು ನೋಡಲು SC/ST समाज बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगावी कर्नाटक या अध्यक्ष व ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಯಾಲಯ बोरगाव। ವಿಷಯ, ಹೊಸ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಯಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಭಾರತ ರತ್ನ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪೂರ್ಣಾಕೃತಿ ಪುತ್ಥಳಿ ಸ್ಥಾಪಿಸಲು ಸ್ಥಳಾವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡುವ ಕುರಿತು ಮಾನ್ಯರೇ, ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ संबंधिಸಿದಂತೆ जय भीम। चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यामधील सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठं गाव म्हणजे बोरगाव म्हणून ओळखलं जाते। महाराष्ट्र इथून थोड्याच अंतरावर लागेल, विविध मोठ्या शहरांना जोडलेलं गाव आहे आणि त्यामध्ये निपाणीमधील जास्तीत संख्या असलेलं गाव म्हणजे बोरगाव आहे। आणि छोट्या गावांमध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत। विजेता त्यांनी म्हटल्यागत हे खूप दिवसापासून त्यांच्या डोक्यात विचार होतं, परंतु सर्वांच्या मोर त्यांनी ठेवलं नव्हतं। योग्य वेळ आल्यानंतर आणि योग्य निर्णय घेऊन ते सर्वांच्या मोर मांडलेत आणि त्याला एवढ्या मोठ्या सगळ्या लोकांनी प्रतिसाद देऊन सगळ्या बहुजनांनी हे निवेदन द्यायचं तर ठरवलं। आणि आमचे पట్టण पंचायतीचे मुख्य अधिकारी असतील, तोडकर सर असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, परत सर्व नगरसेवक असतील, अभियान असतील, यांना आमची कळकळीची विनंती एवढीच आहे की हे तुमच्या येत्याला मीटिंग मध्ये हे पास करून हे पास झालेच असं मी तुमच्याकडे आशा बाळगतो। आणि येत्याला काळात नवीन ಜೈ ಭೀಮ್। ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಾಸ್ಟ್ ಜನ ಎಲ್ಲ ಕೂಡಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ದೇವರು, ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ದೇವರಂತ ಮನುಷ್ಯರು ಯಾವ ಕಾಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯಾವ ಆ ಜಾತಿ ಈ ಜಾತಿ ಅನ್ಲಿಲ್ಲ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂವಿಧಾನ ಅಂತ ಬರೆದು ಕಳಿಸಿದಾರಂದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದೇವೆ। ಯಾರು ಸರ್ ಇರ್ಲಿ, ಯಾರು ಮುಖ್ಯ ಇವರು ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಇರ್ಲಿ, ಯಾರು ಇರ್ಲಿ, ಬರೀ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ದಿಂದ ನಾವ್ ಇಲ್ಲಿ ನಿಂತೇವೆ। ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪುತಳ ಕಟ್ಟೋದು ನಮ್ದೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯನಾಗ ಐತಿ। ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾರ ಒಳ್ಳೆ ಜಾಗ ಸಿಗಬೇಕು।